अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण उदाहरणाने हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की नक्की काय होतं. तर एक अतिशय कॉमन असं उदाहरण देतो. सकाळी तुम्ही तुमचं दंतमंजन वगैरे सगळं झालं आणि असं गृहीत धरूया की चहा घेणारी व्यक्ती आहेत. 70-80 घरात तर सकाळी चहा घेतात. आजकाल नवीन नवीन काय घेत असतील, पण जनरल अंडरस्टँडिंग आहे आपलं. त्याच्या रोगाचा वादविवाद नको आहेत. लोकांना सांगावं लागतं आजकाल हे. ते सुद्धा त्यांच्यामध्ये कुठल्या ग्रहाचा प्रभाव जास्त आहे ह्याच्यावरनं होत असतं. बरं का, सकाळी मूड ऑफ आहे समजा एखाद्या व्यक्तीचा. आता आपण असं करूया की वेगवेगळ्या घरातील, वेगवेगळ्या कुटुंबातील, वेगवेगळ्या देशातील अनंत व्यक्तींचा आपण एक काल्पनिक ग्रुप बनवूया आणि सकाळी चहासाठी कोणीतरी हाक मारली आणि त्यावेळेला द्यायचा रिस्पॉन्स आहे. तर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असलेल्या व्यक्ती कशा रिॲक्ट करतील त्याच्यावरनं तुम्हाला समजून होईल की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडता. आपण मागे बघितलं की आयुष्य एक सरळ रेषामध्ये, तुम्हाला चहाला बोलवलं, तुम्ही चहा घेतलात, चहात साखर कमी असेल किंवा तुमच्या पद्धतीने चहा झाला नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला शांतपणे सांगणं, त्यांनी शांतपणे ऐकणं आणि तो भाग तिथेच संपणं म्हणजे सरळ रेषा. पण असं सगळीकडे होत नाही आणि मग छोट्या छोट्या कर्मांचं निर्मिती व्हायला सुरुवात होते. तुम्ही म्हणाल इतक्या छोट्या गोष्टींनी सुद्धा होते. इतक्या छोट्या गोष्टींनी सुरुवातीला व्हायला लागते आणि मग ती सवय लागते आपल्याला. आणि हे उदाहरण का घेतलं की हे जागतिक उदाहरण आहे म्हणून घेतलंय. तर असं आपण गृहीत धरलंय की ज्याला चहाला बोलवलंय त्या व्यक्तीचा मूड ऑफ आहे. हाक मारली, अहो चहा घ्यायला या, तर ॲरोगन्सने, घमेंडीत, मगरुरीत उत्तर दिलं गेलं तर ती व्यक्ती सूर्याचा प्रभाव जास्त असलेली सूर्यप्रधान व्यक्ती असते. सूर्याचा प्रभाव जास्त म्हणजे काय हे आपल्याला नंतर हळूहळू कळेल. घाई नको. शांत पण भरकटलेलं उत्तर दिलं गेलं तर ती चंद्रप्रधान व्यक्ती असते. शांत उत्तर पण समोरच्याला भरकडवणारं असलं उत्तर तर बुद्धप्रधान व्यक्ती असते. उद्रेक झाला, भास्कन, तर मंगळप्रधान व्यक्ती असते. चालतईवाला अप्रोच असला, धडना राग, धडना शांत, धडना धड, काहीच नाही धड असलेला म्हणजे गुरुप्रधान व्यक्ती. शांतपणे आपला कार्यभाग साधणारा जो आहे तो शुक्रप्रधान असतो. नियमावर बोट ठेवून वाद घालत बसणारा शनिप्रधान असतो. विषयच बदलून उद्यापासून कॉफी, बोनविटा वगैरे घेतलं तर किती फायदेशीर वगैरे राहुप्रधान व्यक्ती. आणि चहा काय किंवा काय काय कशातही इंटरेस्ट नसणारा केतुप्रधान व्यक्ती असतो. या जनरल कॅटेगरी आहेत. नेपच्यून, हर्षल वगैरे तर एक्स्ट्रीमिस्ट असतात. हे एवढं फक्त ढोबळमानाने असतं. ह्यात व्यक्ती विशेषांनी आणखी लाखो प्रकार मोडत असतात. अंकशास्त्राप्रमाणे मी जेव्हा बघत असतो ना तेव्हा एकाच्या जन्मतारखेमध्ये अनंत ग्रहांचं कॉम्बिनेशन मला बघायला मिळतं. त्यावेळेला ती व्यक्ती वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करताना आढळते. एकच एक असं नाही आढळत जसं आधी आपण बघितलं. त्यातही जर एक आकडा म्हणजे सूर्य अशी मान्यता आहे तर 10, 19 आणि 28 या तिन्ही आकड्यांची बेरीज 1 अशीच येते. 1 अधिक 0 1, 1 अधिक 9 म्हणजे 10, 10 म्हणजे आपण नेहमी एका आकड्यात बघतो सगळं. अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 आकडे धरले गेलेले आहेत. मग तुमचे जन्मतारीख 2 आकडे जे असली तरी त्याची टोटल करून ते एकाच आकड्यात आणायचे असते. तर 19 म्हणजे 1 अधिक 9 10, 10 म्हणजे 1 अधिक 0 1 आणि 28 म्हणजे 2 आणि 8 बरोबर 10, 10 म्हणजे 1. तर एक आकडा जो आहे त्याच्यावर सूर्य प्रभाव जास्त असतो. तर सूर्याचं अस्तित्व आणि प्रभाव हे एक आकडा म्हणजे एखाद्याची जन्मतारीख 1 आहे तर त्याच्या ठिकाणी
असलेला सूर्याचा प्रभाव आणि ज्याची जन्मतारीख 19 आहे त्याच्या ठिकाणी असलेला सूर्याचा प्रभाव हे वेगवेगळे असतात. याचं कारण एक म्हणजे सूर्य, प्रॉपर सूर्य, अहंता, अभिमान, स्वतःबद्दल वास्तव अवास्तव कल्पना. 19 म्हणजे काय होतं तर सूर्य अधिक मंगळ म्हणजे तर काय बोलायची सोय नाही. 28 म्हणजे 2 म्हणजे चंद्र, 8 म्हणजे शनी आणि या दोघांच्या टोटलने येणारे 1 म्हणजे सूर्य. तर ही व्यक्ती ॲक्च्युली कशी रिस्पॉन्ड करेल हे असं कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही. हे फक्त ग्रहांचंच गणित आहे का तर तसं नाही आहे. यात आकड्यांचे सुद्धा स्वतःचे बरेच पैलू असतात. जसं आपण मगाशी म्हणलं 1 म्हणजे अहंता, मी करणारा, मी स्वतः म्हणजे काम करतो, अंगाचे कलागुण, स्किल्स, आयुष्यासाठीची धडपड, व्हर्सॅटिलिटी, असं बरंच काही. 2 म्हणजे हार्मनी, आपण परग्रहवासी नाही, आपण पृथ्वीवर राहतो. 4 माणसांशी संवाद साधायचा प्रयत्न करतो, साधावा लागतो, घरात कोंडून राहू शकत नाही. पण हा आकडाच जर नसेल आपल्या जन्मतारखेत तर विचार व्हायला हवा की नको. आणि तोच आकडा जर जास्त वेळा असला तर एखाद्याची जन्मतारीख 22 असली तर, किंवा त्याच्या पूर्ण जन्मतारखेत एकापेक्षा जास्त वेळा 2 आला तर अति तिथे माती नसेल होत. विचार प्रवृत्त करतोय मी तुम्हाला, विचार करा. मी तुम्हाला काहीच सांगत नाही, मी तुम्हाला विचार करण्याची फक्त दिशा देतोय. विचार केलात तर हळूहळू अविचार कमी होत जाईल. हे थोडं स्लो होणार आहे. तुम्ही लगेचच पुढच्या गोष्टी उडी मारायचा प्रयत्न करू नका. मी आत्ता तुम्हाला जे काय दिले त्यात तुम्ही कुठे मोडता ह्याचा आज थोडा वेळ विचार करा. म्हणजे जसं जसं हे पुढे सरकत जाईल तसं तसं तुम्हाला जाणवेल की तुम्ही असे का आहात. आणि तुम्ही असे आहात म्हणून तुमच्या ॲक्शन आणि रिॲक्शन तुम्हाला बांधतात. त्याच्यावर काय करायचं ते नंतर बघू. आत्ता जरा सुरुवात केली. अभी दिल्ली बहुत दूर आहे, घाई नको. तर आज इथेच थांबतो. भक्तवत्सल, भक्ताभिमानी, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.